पहिले मेरूच्या शिखरी, पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला, प्रेमे सांगेली माया तेजयली कथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी, अनुहात धुनी नाद तो पावला परमपद, तुर्या विनोद मने छंदे छंदे डोलतसे, ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवाच्या अंतरी, दत्तात्रय योगिया तिने सांगितली माया, तेजियली कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मांडा माझारी, विठाला दुसरे चरण संतांच्या त्यांच्या प्रकाराने कथेचा विस्तार बाबाजी शंकराचे असता चरणावरी ठेवली माता साष्टांगाती, आता ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ, तुमचा अनुग्रह दातलो पावलं झालो चराचे, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस भगवान दत्तात्रयाच्या जयंतीनिमित्त आपल्या या पावन पवित्र राष्ट्राच्या भूमीमध्ये गेली अनेक वर्षापासून भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाचा चाललेला हा यज्ञ, आपल्याकडे काकडा हरिपाठ, रोज देवाची पूजा अर्चा, त्याचबरोबर अधिक दान धर्म मधुकरी या सर्व गुणाच्या माध्यमातून संस्कार शिक्षण असं सर्वांगीण व्यक्तिमत्व असणारं हे आपलं सुंदर स्वच्छ असणारं गाव, संस्कृतीचा सदाचाराचा वारसा असणारं हे गाव, आणि या गावामध्ये आज भगवान दत्तात्रयांचा हा जन्म या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने भगवंताच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण महान भगवत भक्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींचा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून भगवान दत्तात्रयाच्या जीवनाचं वर्णन करतात. पातिव्रत्येचं सामर्थ्य काय असतं, ज्ञानाची शाखा ज्ञान मार्ग काय आहे, कर्म मार्ग काय आहे, ज्ञान भक्ती मार्ग काय आहे, योग मार्ग काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे, आणि पातिव्रत्य मातेच्या शिलाचं काय महत्व आहे, या माध्यमातून महाराजांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान दत्तात्रय आपण जर इतर अवतारामध्ये पाहिलं तर तिथं फक्त आपल्याला एकच दिसतंय. काय दिसतंय? एक तर भगवान राम असतील किंवा भगवान कृष्ण असतील. राम आहे तर कृष्ण नाही, कृष्ण आहे तर राम नाही, राम आहे तर नृसिंह नाही, नृसिंह आहे तर म्हणजे एका कच्च्या आहे तर मत्स्य नाही. एका अवतारामध्ये देव फक्त एकटाच आलेला. कुठेतरी राम अवतारामध्ये दोघं किंवा कुठेतरी आले असतील, पण तिघं मात्र कुठं आलेली नाही. आणि म्हणून असं हे तिन्ही देवाचं एकत्रितकरण जगाच्या पाठीवर कुठं घडलं असेल तर ते भगवत धर्मामध्ये नाथ संप्रदायामध्ये एकत्रित दिसून आलेलं आहे. म्हणून त्या निमित्ताने असं म्हटले की पहिलं मेरूच्या शिखरी दत्तात्रयाचं स्थान, याच्या पाठीमागे सर्व अभंगाचा जो आध्यात्मिक अर्थ, याच्या पाठीमागे योगाचं एक तत्व खूप मोठं. पहिलं मेरू म्हणजे आपला जो पाठीमागचा जो कणा म्हणतो ना आपण त्याला, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी, किंवा त्या शिखरावर भगवान दत्तात्रय आराधना करतात. एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला, तेने सांडियली माया तेजिली कथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी, अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुलत असे, ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, दत्तात्रय योगिया ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. अशा प्रमाणे हे प्रतिव्रतेचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर खूप मोठं आहे. पण अनेक वेळा ज्या पुराणामध्ये ज्या कथा आलेल्या आहेत, सरस्वती ग्रंथ असेल किंवा दत्तचरित्र असेल,
गुरुचरित्र असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या दत्तांच्या कथा मानले गेलेले आहेत. काही ठिकाणी सर दुपारी अवतार साजरा करतात, काही ठिकाणी सकाळी पण करतात. पण बरेच वारकरी धर्मातले बाबत संप्रदायातील आपण लोक भक्तगण मात्र संध्याकाळीच या ठिकाणी साजरा करतो. विठ्ठल ज्यावेळी सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती ह्या देवांच्या पत्नी आहेत, म्हणजे श्रीमंतांच्या मोठ्याच्या सामर्थ्यवानाच्या पत्नी आहेत. ज्यावेळी भगवान नारद मुनी इहलोकातून अत्रि ऋषीच्या आश्रमात आले आणि ज्यावेळी अनुसयाचं पातिव्रत्य पाहिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी नमस्कार केला, त्यांचं दर्शन घेतलं आणि तसेच स्वर्ग लोकाकडे मार्गक्रमण करीत चाललेले होते. त्या ठिकाणी गेले ते प्रथम ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने लगेच त्यांचं स्वागत करायला त्या ठिकाणी सुरुवात केली. नारद मुनी तुमची स्वारी इकडे कुठे आली? सांगितलं चालू होतं, आलो तुमच्या दर्शनला, येता येता म्हटलं तुम्हाला भेटून जावं. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर सांगितले काही मृत्यू लोकामध्ये काही कमी जास्त काही आहे का? काय नाही म्हटले. काही चर्चा वगैरे काय नाही म्हटले. एक चर्चा मी ऐकली की अत्रि ऋषीची जी पत्नी आहे, सौभाग्यवती आहे, ती मात्र महान पतिव्रता आहे. त्याच वेळी सावित्री बाजूला होती, म्हणजे कोणाची? ब्रह्मदेवाची पत्नी. तिने ऐकलं की मृत्यू लोकामध्ये आमच्या देवश्रीयापेक्षा महान पतिव्रता कोण आहे? लगेच पुढे आली. आणि मग पुरुषाचं, पंतप्रधानाचं काही चाललं असलं की गृहमंत्री ताबडतोब मध्ये लक्ष घालतात. तुम्हाला माहिती, आपल्या घरात हेच चालतं, बरोबर आहे की नाही? काय झालं, मृत्यू लोकांमध्ये कोण महान पतिव्रता आहे आमच्यापेक्षा? अरे हे सोडून दे म्हटली. नारद मुनी म्हटले हे सोडून दे, त्याच्यापेक्षा तुमचे बारीक पुतळे बनवले आणि ते पायाला चाळामध्ये बांधले आणि ते अशी रस्त्याने चिखलातून चालायला लागली की ते लोळतात खाली. एवढी ती स्वतःला श्रेष्ठ समजते. पूर्वीच्या काळामध्ये राजांना मांडलिक केलं की त्यांच्या नावाचा एक पुतळा बांधायचा, तो राजा आपल्या पायात बांधायचा, कारण हे सर्व माझे मांडलिक आहे, हे सर्व माझे, मी सर्वांना पराजय केले, पराभूत केलेले, यांच्यावर माझं प्रभुत्व आहे, यांना मी दासासारखा वागवतो, म्हणून ते पायात बांधायचं. तिने आपल्या पायामध्ये चाळामध्ये तुमच्या तिघींचे पण पुतळे बांधले. हे ऐकल्यावर नारद मुनी लगेच बोललेले तो जरा पुढच्या घरी पण जायचंय. आता गृहमंत्री होते, लगेच कलाला सुरुवात झाली. आमच्यापेक्षा पतिव्रता ती कशी काय असू शकते? तिथून पुढे सरकले की लगेच भगवान शंकराकडे गेले. तिथेही भजन चाललेलं होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम पूजी सदाशिव भजन करी महादेव. त्यांचं भजन चाललेलं असताना तिथे गेले. नारदा, अरे दर्शन घेतलं, काय इकडे कुठं सॉरी तुमची आली? म्हटले आलो होतो, चाललो होतो विष्णूकडे. म्हटलं जाता जाताना तुम्ही दिसले, जेव्हा तुमच्याकडे ब्रह्मलोकामध्ये आलो. अरे काही कमी जास्त काय नाही, मी अत्रि ऋषीच्या आश्रमातून आलो, तर तिने तुमच्या बायकांची पुतळे करून आपल्या पायात बांधलेले गवताच्या काडीसारखे एकदम, आणि ते खाली चिखलात चालताना रोळतात वगैरे. एवढी ती महान पतिव्रता आहे. भगवान शंकर भोळे बिचारे, शिव घोडा चक्रवर्ती, ते म्हटले नमन आहे त्या मातेला माझं. पण गृहमंत्र्याला पुढे सहन होतंय, बरोबर आहे की नाही? आपलं काम सोडून दुसऱ्याचं काम लागलं, कार्यकर्त्याला सहन होईल का बाकीच्याला? तसं गृहमंत्र्यांना आमच्यापेक्षा ती पतिव्रता आहे. नारद म्हटले बरं झालं, 2 डबे तेलाचे त्यांच्याकडे ठेवून दिले, पुढे निघाले. कारण अजून एक तेलाचा डब्बा जरा आग लावायची होती. पुढे विष्णूकडे गेले. विष्णूने विचारलं, अरे नारद मुनी या बसा बसा. नारदाचं चालूच आपलं भजन, बसा बसा म्हणलं तरी तिकडं लक्ष नाही. श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. विष्णूकडे लक्ष गेल्यानंतर विचारलं विष्णूने, नारद मुनी बरं झालं, चांगला योग आलाय, मृत्यू लोकात काही आहे का, काही वार्ता वगैरे? काय नाही म्हटले. अनुसयाच्या घरी गेलतो, अत्रीच्या आश्रमात गेलतो, तिने तुमच्या स्त्रियांची पुतळे करून आपल्या पायात बांधले, तिला नवणे म्हणजे तिचे पातिव्रत्य आला. पण गृहमंत्री लक्ष्मीला पुढे सहन झालं.
तिथे एक तेलाचा डबा ठेवून दिला. कळलं तेलाचा डबा कशाला लागतो? पूर्वीची रॉकेट पेटवायला, आग पेटवायला लागते, बरोबर आहे की नाही? मग इकडे ब्रह्मदेवाची सावित्री म्हणली, अरे आमच्यापेक्षा मोठी ती, तुम्ही एवढे शक्तिशाली, सृष्टीची निर्मिती करता, सर्व विश्व निर्माण करता, आणि तुमच्या बायकोपेक्षा दुसरी स्त्री मोठी तुम्ही मान्य करता, नतमस्तक होता, हे काय बरोबर नाही म्हटले. आमचा श्रीहट्ट पुरवला पाहिजे. तुम्हाला माहिती बाळ हट्ट, श्रीहट्ट आणि राजहट्ट या तिन्ही गोष्टीला काही करता येत नाही. वरून कर्फ्यू लागला की आपल्याला पाळावं लागतो. वरून सांगितल्या नोटाबंदी आली की रात्रीत नोटाबंदी झाल्या का नाही? राजहट्ट, बाळ हट्ट, तसा स्त्रीचा हट्ट असतो. तिने सांगितलं काही करा, पण तिचं पातिव्रत्य भंग झालं पाहिजे, असं काहीतरी करा तुम्ही. म्हटलं ठीक आहे, काय करायला पाहिजे? मी तुम्हाला एक युक्ती सांगते म्हटले. मी गृहमंत्री, मला आयडिया सगळ्या माहिती. जायचं तिला फक्त नग्न भिक्षा मागायचं. नग्न? मी देव, तिच्या पुढे जायचं, नग्न भिक्षा मागायचं, कसं आहे शक्य आहे? मला शक्य नाही. ते म्हणजे देवाच्या रूपात तुम्हाला कोणी जायला सांगितलं? हा, देवाच्या रूपात जाता कशाला तुम्ही? एका तोतया होऊन जा ना. तो म्हणला बरोबर आहे, त्याच्याशिवाय मी आता घरात येणार नाही, काही करणार नाही, तुमच्याशी बोलणार नाही, काही महत्व देणार नाही, मी अरण्यात जाईन, तपश्चर्येला बसेल. ब्रह्मदेवाला वाचरलं, विचार काय करायचं? आग लागली, डबा पालता झाला, म्हणला जातो बाई. तसंच पुढं लक्ष्मण विष्णूकडे गेले की तिथं पण लगेच लक्ष्मी नारद गेल्याबरोबर आली विष्णूकडे. काय देवा, तुम्ही लक्ष्मीचे पती आहेत ना, तुमच्या पाय माझ्या हातात आहेत ना, आणि तरी तुम्ही तिला नतमस्तक होता देवा, हे काय बरोबर नाही तुमचं. मग काय करायला पाहिजे? जाऊन तिचं पातिव्रत्य भंग केलं पाहिजे, तिच्या पायातले चाळ ती पुतळे पहिले काढून टाकले पाहिजे, त्यासाठी पातिव्रत्य भंग केलं पाहिजे. देवाने सांगितलं ते कसं शक्य आहे मला विष्णूला? म्हणजे अवतार बदलून जायचं. काय करायचं? अवतार बदलायचा, मग जायचं, मग तिला नग्न भिक्षा मागायची. तिने जर दिलीच तर तिचं पातिव्रत्य भंग होईल. विष्णू म्हणला आता गृहमंत्र्याचं म्हटलं ऐकायला पाहिजे. विष्णू मध्ये निघून गेले. नंतर तुम्हाला माहितीये की पार्वती लगेच नारद गेल्याबरोबर पार्वती देवाच्या पुढे लगेच म्हटली, आता काय खरं नाही, आज चूल बंद. म्हणजे आमंत्रण नाही तर का जेवण्याचं, आता चुलीवर काही करणार नाही. तुम्ही असता तर म्हणले असते आज गॅसच पेटवत नाही, बसा उपास. आलं का लक्षामध्ये? मग काय करायला पाहिजे? अवतार अनुसयाची एवढी कीर्ती, एवढी पातिव्रता, तुम्ही नतमस्तक तिचं नाव ऐकल्याबरोबर एवढी मानतो का? म्हणे पतिव्रता, तिची देवावरील सत्ता. अरे तिची देवावर सत्ता असते, ठीक आहे ना देवा, पण तिचं पातिव्रत्य भंग केलं पाहिजे. आणि मग त्यासाठी काय झालं माहितीये का? की पार्वतीने त्या ठिकाणी काय केलं? शंकरांनी सांगितलं, पार्वतीने त्या ठिकाणी जाऊन सांगितलं की नग्न भिक्षा मागायची. आता ही तिन्ही देव बिचारी, आता माहिती तुम्हाला बऱ्याच पक्षाची युती झालेली होत असती सारखी फायद्या तोट्यानुसार, बरोबर आहे का? तो काय आपला विषय आहे का? माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास चांगला आहे, बरोबर आहे की नाही? कधी नाही. परवाच मला एक जण म्हणलं आयुष्यात सर म्हटलं त्या स्टेजवर मी कधीच चढलो नाही, पण ह्या वर्षी चढायची पाळी आलीच, आणि आता चढणारच उद्याच्याला, चढलीच. विठ्ठल विठ्ठल. जमल्यानंतर तुमच्याकडे काय, ब्रह्मलोकात काय, इंद्रलोकात काय, वैकुंठ लोकात काय, तिघं जमल्यानंतर म्हणले अरे आमच्या बायकोचा असा हट्ट, आणि मग माझ्या पण बायकोनी तोच हट्ट धरलाय. तिसरा मला माझ्याही बायकोचा हट्ट धरला, आता काय करायचं? गेलं तर पाहिजे, बरोबर आहे? नाही तर प्रॉब्लेम व्हायचा, नाही तर कोर्टात जा, घटस्फोट घ्या, दावे करा. असं करण्यापेक्षा आपण जाऊ, बघू काय करायची ती करू. तिघांनी वेश पालटले, गेले, आणि गेल्यानंतर रात्री ऋषीच्या आश्रमात गेले आणि सांगितलं आम्ही तिघ जण आलेलो, तिने भिक्षा वाढायला सुरुवात केली. माई आम्हाला तशी भिक्षा नकोय, हे साधू झालेले, आणि तुम्ही साधू दिसतात तसे नको, कशी भिक्षा पाहिजे? खाया प्यायला देते, कपडा लाता देते, काय वाटेल ते कोरडा वाला सिद्धा देते, पण घ्या ना तुम्ही. ते तशी भिक्षा नाही आमची, तुम्हाला वाईट वाटेल, आमची भिक्षा वेगळी, आणि तुम्ही साधू वाटेल ते मागा, वाटेल ते मागा. बघा हुशार लोक, वकील कसे, न्यायाधीश कसे पकडतात, वाटेल ते मागा ना. मग ठीक आहे, आमचं तिघाचं ठरलेलं आहे. संध्याकाळची वेळ होती की आम्हाला तुम्ही नग्न भिक्षा वाढली पाहिजे. ती म्हणजे नग्न भिक्षा कसं शक्य आहे? मी पातिव्रत्य आहे, माझ्याकडे मी पातिव्रत्य धर्म सांभाळणारी आहे. पतिव्रत्य जैसा व्रतार प्रमाण महानारायण तैसा.
असं असताना देखील मला शक्य नाही, पण माझ्या पतिदेवांना अत्रि ऋषींना विचारते. अत्रि ऋषीकडे गेले, संध्याकाळचे दर्शन घेतलं आणि सांगितलं, पतिदेव 2-3 आधीची संन्यासी आलेले आहेत, योगी दिसतात, त्यागी दिसतात, जटाय कपाळाला गंध येत वाटतं, प्रत्यक्ष ब्रह्म विष्णू महेशच आपल्या घरी आलेत की काही माहिती नाही. पण मात्र त्यांनी खूप मोठा हट्ट धरलेला आहे. अरे साहेब, मी साधना करतोय, संध्याकाळची साधना संध्या चाललेली माझी, काय जे असेल ना त्यांची इच्छा पूर्ण करू. काय साधू म्हटल्यावर मागून मागून काय मागते, बरोबर आहे, त्यांची काय इच्छा असेल त्यांना देऊन टाक. ती म्हणली, अहो ते खूप अवघड आहे. काय अवघड आहे? अहो ती नग्न भिक्षा मागतात, विवस्त्र भिक्षा मागतात, मला शक्य होईल का? हातींनी सांगितलं, तुला ते भिक्षा मागतात. त्यांनी डोळे झाकले, कळालं प्रत्यक्ष वैकुंठातून, ब्रह्मलोकातून, कैलासातून भगवान शंकर आले, विष्णू आले आणि ब्रह्मदेव देखील आलेले आहे. आणि मग सांगितलं, जा त्यांना म्हणा मी भिक्षा देते, तुम्ही जरा डोंगेवर हातपाय धुवून या. हातपाय धुवून आले, आता भिक्षा मिळणार, पातिव्रत्य नष्ट होणार. यांनी फक्त थोडं कमंडलातलं पाणी घेतलं, काही पतीचं नाव घेतलं, त्यांच्या अंगावर असं शिंपडलं. शिंपडल्याबरोबर हे बारीक झाले. काय झाले? पातिव्रत्याच्या सामर्थ्याच्या पुढे देवांची उंची कमी पडली आणि देवी छोटे छोटे बालक झाले आणि लागले रडायला. आता मला सांगा, एकदम छोटे बालक असते, त्याला आई विवस्त्र असली, काही वस्त्र असली, काही ज्याला विषयाचं ज्ञानच नाही कोणतं, त्याच्या पुढे काही प्रकार आहे का? अशी छोटी छोटी झाली, निरागत झाले. आणि मग तिने त्यांना काय केलं, पाजायला सुरुवात केली, पाजलं. पण इथं थांबलं नाही. अशी 6 महिने निघून गेले. बघता काय, 6 महिने झाल्यानंतर तिथं गेले आणि गेल्यानंतर नारद मुनी एक दिवस आले, अरे स्वर्गात, वैकुंठात, कैलास लोकांमध्ये गेले. सगळ्यांना सांगून तरी तुम्ही आहेत कुठं? पुढे तुमचे 6 महिन्यापासून पतिदेव, ते म्हणजे कुठे, म्हणजे तपाला बसले, साधनेला गेलेले आहेत. कसले साधनेला? काय त्यानुसार बाळ करून टाकले, बाळ करून टाकले. तिघी निघाले, आले भाऊ खाली एक्सप्रेस आल्याबरोबर त्या विचारलं, कुठे तुमची बाळ? ही काय इथे? अनुसायला विचारलं, आमची कुठे? आमचे पती द्या परत. ती म्हणले, या पाळण्यामध्ये झोपवले. झोपवले म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी ते गेली. लक्ष्मीने पाहिलं, अरे व्यक्तीने तर एका शिक्क्याची नाणी दिसतात. जर चुकून आपण शंकराला उच्चारलंच तर आपल्याला मशानभूमीत जावं लागल. आपला नवरा रानावनात भूतातच राहील, आपल्याला कधी भेटायचा, मोठा गोंधळ होऊन जाईल. पार्वतीने विचार केला, आपल्या वाटेने जर विष्णूने, तर आपण म्हणजे जर ब्रह्मदेवाने तर काय करायचंय, तो तिकडेच विश्वकर्मा काम करत विश्वाची निर्मिती करणं, आपण मात्र इकडेच राहणार. त्याप्रमाणे इकडे सावित्रीला हे वाटलं, जर आपल्या वाट्याला विष्णू कवच तर आपणही काय करायचं. आणि मग शेवटी त्यांनी प्रार्थना केली. त्या तिघींनी प्रार्थना केली, तो आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आम्ही तुझ्या पुढे नतमस्तक होतोय. म्हटली, मी मला भिक्षा मागितली, मी त्यांची इच्छा पूर्ण केली. मग देव तिघ प्रगट झाले आणि पुढे वाटायला हरकत नाही. तिघही देव प्रगट झाल्यानंतर अनुसायला विचारलं, बाबा माता तुझी काय इच्छा आहे? ही घटना दुपारच्याला घडली, लक्षात ठेवा. एवढा कालावधी अनुसायावर येऊस संध्याकाळ झाली आणि मग या चर्चासत्रामधून असं ठरलं, त्या तिन्ही देवाला अनुसायाने विचार करून सांगितलं की आता यापुढे तुम्ही काय झालं पाहिजे, लहान लहान छोटी छोटी बाळं झाली पाहिजे, आलं का लक्षामध्ये? आणि ते माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे तुम्ही, आलं का लक्षामध्ये? ज्यावेळी मार्गशीर्ष मास होता, रोहिणी नक्षत्र होतं, गुरुवार होता, रोहिणी तिथी होती, त्याचबरोबर धरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया, आलं का लक्षात? ऋतुकाळ हेमंत, ऋतुकाळ हेमंत होता, लक्षात ठेवा. मास मार्गशीर्ष, रोहिणी नक्षत्र, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी होती. त्या दिवशी पूर्ण तिथी, पौर्णिमा, पौर्णिमेचा तो दिवस होता, गुरुवार होता, संध्याकाळची वेळ होती. बाकी ठिकाणी अवतार जरी सांगितलेले असेल तर पण तसा तिथे उल्लेख आलेला नाही. इतर मात्र तिथीचा उल्लेख आलेला आहे, गुरुवाराचा उल्लेख आलेला आहे. बघा कसं आहे, मास मार्गशीर्ष आहे, तिथी सुद्धा रोहिणी नक्षत्र आहे, तिथी पौर्णिमा आहे. आणि या दिवशी शेवटी भगवंताने एक छोटं रूप घेऊन अनुसयाच्या उदरी काय केलेलं आहे, प्रगट व्हायचं ठरवलेलं आहे.
आकाशामध्ये देवगण आलेले आहेत, रंभा आलेले, सुरवर आलेले, वाद्य वाजायला लागलेले, गंधर्व गायला लागलेले आहेत, तिकडे तिकडे भजन आनंद कीर्तनाचा चाललेला आहे. संध्याकाळच्या प्रहरी सर्व देवगण स्वर्गामध्ये आलेले आहेत. पुढे हातामध्ये घेऊन आले ऋषीजन आलेले आहेत अति ऋषी आश्रमापाशी, कारण भगवंताचा आता प्रगटीकरण होणार आहे. आपण नेहमीप्रमाणे तो अभंग म्हणू आणि शेवटच्या कार्याला आपण ते काय करू या ठिकाणी पुन्हा उलटू आणि मग पुढे अभंगाचा भावार्थ करू. विठाल विठाल अभंग आहे ना. भगवान दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी प्रागटीकरण केलेलं आहे. अनेक चांगला अभ्यास आहे. खरं तर ऍक्च्युअली हे केंद्र 4 ते 6 तारीख ठिकाणी नाही तर डायरेक्ट 6 ते 8 आणि नंतर पण जन्म होतात. पण सरांच्या किंवा आपल्या सांप्रदायिकीच्या म्हणण्यानुसार ज्या त्यावेळी जे त्या मुहूर्तावर झालं पाहिजे. पण मी आळंदीतच राहायला असल्यामुळं जरी दिवसात सर 5 मिनिटं मुहूर्त सांगतात दिवसभर कधी लग्न लावू शकतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं चालतं, परंतु आपल्याकडे असं आहे की त्या तिथीला त्या याच्यावर झालं पाहिजे. थोडस 5-10 मिनिटाचं अलीकड पलीकड म्हणून आपण हा जन्माचा अगोदर घेतलेला आहे. विठ्ठल आता बघा, बैल मेरूच्या शिखरी निराकारी
मुद्रा लावून खेचरी प्राणाय बैसला. भगवान हे कोणाच्या पोटी जन्माला येतात लक्षात ठेवा. तर अनुसूया शब्द आहे खरा, आपण बोली भाषेमध्ये अनुसया म्हणतो. आणि तुम्हाला माहित असेल की काव्याच्या बाबतीमध्ये, पोथ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना रस्व दीर्घांची मर्यादा नसते. काव्याच्या कवितांच्या बाबतीमध्ये किंवा खंडकाव्य काही असतील त्याला त्याचं बंधन नसतं. अनुसूया शब्द आहे खरा, अनसूया. अन म्हणजे शब्दाचा अर्थ काय होतो? नाही. आणि सुया म्हणजे असूया, जिच्या ठिकाणी कोणाचाही द्वेषच करण्याची भावना राहिलेली, ती सात्विक झालेली आहे, तिचे सर्व विकार निघून गेलेले आहेत. जिच्या ठिकाणी समता आलेली आहे, जिच्या ठिकाणी उच्च नीच असा भेदभाव कोणताही नाही, कोणाचाही मत्सर जिच्या चरणी होत नाही, तिला काय म्हणतात? अनसूया. लक्षात ठेवा. अति, अ म्हणजे नाही, त्री म्हणजे त्रिगुण, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. कारण प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, असं हे भजन केलेलं आहे. ते म्हणून असे असणारे भगवान दत्तात्रय, अत्रि ऋषी आणि अनुसूया यांच्या पोटी जन्माला आलेले आहे. भगवान दत्तात्रयाच्या जीवनामध्ये त्यांची साधना सांगितलं की तिन्ही देवांचं जे सामर्थ्य आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती, या एकाच देवाच्या ठिकाणी आलेली आहे. वेगवेगळ्या देवाची जी आपण आराधना करतो ना, ती सर्व आराधना कुठे आलेली? भगवान दत्तात्रयाकडे आलेली. जे सर्व देवांच्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले दैवी गुण आहेत, ते सर्वच दैवी गुण एकाच वेळी कोणाच्या ठिकाणी आलेले? भगवान दत्तात्रयाच्या ठिकाणी आलेले. आणि म्हणून जगाच्या पाठीवर जर श्रीमंत वर्ग कोणता असेल तर भगवान दत्तात्रयांचा आहे. लक्षात ठेवा. जास्तीत जास्त आराधना ही दत्त संप्रदायामध्ये केली जाते. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग या बाबतीत, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये वडिलांचा वारकरी संप्रदाय, गुरूंचा नाथ संप्रदाय आणि स्वतः स्वीकारला तो वारकरी संप्रदाय. लक्षात ठेवा. असं असल्यामुळे तर ते म्हणतात, माझ्या मुलीची आवडी तिकडे मात्र जी आपल्या स्वतःच्या कुटुंबामध्ये आलेली साधना कोणाची होती माहिती? आदिनाथ गुरु
तोडून शब्द सोपाने निजा निराळ रचिली धर्म श्री निवृत्तीनाथांनी सांगितलं, मी परवा सांगितलं गीतेवर ज्ञानेश्वरी निर्माण झाली मराठी भाषिकांसाठी. पण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गुरुक्षासी केला गोरक्ष प्रती म्हणजे एक गुरु एक शिष्य ही परंपरा इथपर्यंत अखंडित चालत आली. पण ज्ञानेश्वर महाराजांकडे आल्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या पुरती ठेवली का नाही. प्रगट भुजवले विश्वब्रह्माची केले राम जनार्दनी चरण लक्षात लोपले ज्ञान जगी हित विनंती अवतार रूपांगी नाव ठेवली ज्ञानी. आणि म्हणून ही जी दत्त आपलं नाथ संप्रदायाची परंपरा आहे, योग्यांची परंपरा आहे, ही परंपरा कुणाकडे आलेली आहे? ज्ञानेश्वर महाराजांकडे आलेली. आणि योग्यांची परंपरा ज्ञानेश्वर महाराजांकडे आल्यामुळे योगाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती की आपल्या उद्धारासाठी भक्ती पंथ आहे, ज्ञानपंथ आहे, कर्मपंथ आहे आणि योग पंथ आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि योग मार्ग. भक्ती पंथ तर सगळ्यांनाच माहिती आहे ना. भक्ती पंथ बहु सोपा येणे जाणे खेपायची खंडती असा हा भक्ती पंथ लक्षात ठेवा. ज्ञान मार्गाच्या भक्तीमध्ये असं आहे की तिथे बुद्धिमत्ता लागते, अपूर्ण निर्मोक्ष प्रज्ञा नवन कुंभिक्षालिनी प्रज्ञा ज्याला म्हटलं जातं. बुद्धिमत्ता लागती, ज्ञान लागती ज्ञान मार्गाच्या भक्तीमध्ये. आणि ज्ञान सहज ग्रंथाचं पठन केल्याशिवाय, तपश्चर्या केल्याशिवाय, माऊलीने सांगितलं माझी सत्यवादाचं वाचे केले बहुत कल्पूर ते कल्पांनीचे महादीप पातळी प्रभो. हे भगवंता, अरे मी युगानुयुग तपश्चर्या केली, साधना केली, शब्दांची आराधना केली, म्हणून एका एका अक्षरामध्ये आहे माझा महाकांत देव भरलेला आहे माझ्या. हे ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्राणी संपूर्ण विश्वाला काय केलेलं आहे? देऊन टाकलेले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे मोबल्ली प्रगट केली, अध्यात्म विद्येचे दाविले से रूप चैतन्याचा दीप उजळीला. म्हणजे योग जो मार्ग आहे हा कुठून आलेला आहे? भगवान दत्तात्रयाकडून तो इकडे आलेला आहे. वारकरी संप्रदाय त्यांना पंथात आलेला आहे. म्हणजे चैतन्य संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल आणि वारकरी संप्रदाय असेल, या तिन्हीचा संगम ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात झाला. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज भगवान दत्तात्रयाचं वर्णन करतात. विठ्ठल जो निजाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण गुरुसी पार पडले संपूर्ण दिसे. जगात जो त्याचा गुण मला मिळाला नाथ महाराज म्हणतात, त्या सगळ्यांची ते गुण घेऊन मी त्यांना काय मानलेलं आहे? गुरु म्हणलेलं आहे. आपल्या जीवनात आपल्याला एकही गुरु नसतो, म्हणून आपली अवस्था गुरांसारखी म्हणजे जनावरांसारखी असते. आपल्याला सेवा नकोय, आपल्याला लीनता नकोय, आपल्याला साधना नकोय, आपल्याला तप नकोय, आपल्याला जप नको, ग्रंथाची पारायण नकोय, भजन कीर्तन काही नको, अशी आपण लोक आहोत. म्हणून ज्याला गुरु मिळाला त्याच्या जीवनाचं काय होतं? कल्याण होतं. गुरुच्या बाबतीमध्ये भगवान दत्तात्रयाने एक आदर्श ठेवला. एक गुरु नाही केला, किती गुरु केले? 24. आणि मूलदेहाला एक 25वा गुरु. गुरुचं तर भरून भरून वर्णन केलेलं.
श्री गुरु सारिखा हस्त पाठी राखा ईश्वराचा लेखा कोण करी ईश्वराचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा हस्ता पाठी राखा ईश्वराचा लेखा कोण करी राज्याची कांता काय भीक मागे मनाची या जोगी सिद्धी पावे गुरु हा संत कुळीचा गुरु हा प्राणीचा माझा गुरुवीर देवजा पाता गुरु हा संत कुळीचा गुरु हा प्राणीचा माझा गुरुवीर देव तुझा पाहता नाही गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा गुरु गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काही डरमळे असा गुरु असतो लक्षात गुरुची अगाध लीला सांगू किती तुम्हाला गुरुची अगाध लीला हा जन्मवाचा दुःखेही अनंत फार तो भार सोसण्याला गुरु हा एकची आधार गुरुला भजासी झाला तो धन्य धन्य होई प्रत्यक्ष भगवान पासून दूर गुरुची अगाध लीला गुरुचा आदर्श दत्त माझे गुरु दत्त माझे तारुक्य दत्त माझी माता दत्त माझे पिता सर्व काही माझ्या जीवनामध्ये कोण आहे दत्त आहे आणि अशा दत्तात्रयांच्या गुरुचा जर आपण आदर्श घेतला थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल विठ्ठल 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 भगवान दत्तात्रयाने पहिलं गुरु कोणाला केलं पृथ्वीला केलं का कारण पृथ्वीवर तुम्ही किती घरं बांधा काही करा कुठे घाण टाका कुठे खोदा कुठे उकरा काय जाळा पुरा अग्नी द्या तिला काय करायचं ते करू द्या माणसाची माणसाला लाभ चांगली समाजातून चुकून तरी माणूस असे तांबडे डोळे करून बघतो दिसत नाही वाटतं डोळे फुटले का लाथामारी चाललाय तुडवी चाललाय सजाती वस्तूचा स्पर्श चुकून झाला तरी लोकांना सहन होत नाही पृथ्वी माते मात्र किती वशांभूमी किती घाण करा काही वेळा जरी पण 80-100 वर्षे पृथ्वीला तोडून चापला घालून तरी तिचा दयाभाव कधी संपत नाही ती म्हणती का उद्यापासून पाऊल ठेवायचा नाही तिने पाऊल ठेवून नाही द्यायचं ठरवलं की आपला मुक्काम वरच्या लोकांतच पृथ्वीकडे क्षमाशीलता हा दयाचा जो व्यापकतेचा जो गुण आहे तो पृथ्वीपासून वायू वायूच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की क्षणभर एका ठिकाणी त्यांनी थांबवले पर्वती बैसा करून सन्मान्य समुद्र म्हणजे रेखा न मंडावी पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी म्हणजे याचा अर्थ आहे वायू सारखा वाहत राहिला पाहिजे मी सांगितलं तुम्हाला ज्यावेळी आपल्या अंगातली शक्ती क्षीण होती त्यावेळी आपल्याला डॉक्टर काय लावतात तोंडाला दवाखान्यात गेले ना आपण सगळेजण काय लागतात हवेची नळकांडी ऑक्सिजन लावतो अलिंबेट होतं आपल्याला बरोबर आहे की का आता अंगात शक्ती राहिलेली नाही लक्षात ठेवा पण ही
मात्र तुम्हाला आयुष्यभर फुकट मिळती, मुक्त मिळती, मोक्ष बनतात. आणि मग वायूनं काही वाहत राहिलं पाहिजे. भगवान सांगतात ही आज्ञा माझी. उद्या जर वायूने ठरवलं मला एकदम गरम व्हायचं, उन्हाळा सुरू झाला, काय होईल? काय होईल? एका क्षणामध्ये सर्वांची नाकं पहिली जळून जातील. अलग लक्षामध्ये अजून पाण्याला मीटर आहे, सगळ्याला नाकाला मीटर एवढं हवीसाठी बसवलं, एवढी देवाची कृपा आहे म्हणा लक्षात ठेव. विठाल अखंड वाहत राहणं हा वेळचा धर्म आहे. म्हणून भगवंत आणि दत्तात्रयाने आपण अखंड साधना केली पाहिजे. हा तिथून पुढे पाणी. पाण्यामध्ये तुम्ही काही टाका, कोणती घाण टाका, दुर्गंधी टाका, अन्न टाका, काही करा, मळलेले कपडे, खराब झालेले कपडे, चिखलानी बांधलेले कपडे काही नदीला धुवायला द्या. नदीला धुवायला नेल्यानंतर घाण जास्त होतात का? स्वच्छ होतात, स्वच्छ होतात. घाण मात्र नदी माता जल पाणी आपल्या पोटात घेतं. आपण तिथं गेलो, हातपाय धुतले तर आपल्याला काय होते? शीतलता मिळते पाण्याची. पाणी पिलं तर आपली तृष्णा भागली जाते. आणि जर जमिनीला दिली तर मोठमोठ्याने पिकं येतात, फळे येतात, फुले येतात. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून पाणी हा गुणधर्म, पाण्याचं व्यापकत्व. का गायीची तृषा हरू, का व्याघ्राते विष होऊन मारू. गायी पाण्यावर आल्यामुळे इंद्रियला ती म्हणते का मी आता अमृत होणार, आणि वाघ आल्यामुळे मी आता काय होणार? विष होणार, त्याला मारणार, असं ती विचार करत नाही. विठाल विठाल पाण्यालाही भगवंतांनी गुरु दत्तात्रयाने गुरु केलं. त्याचबरोबर अवकाशाला गुरु केलं. अवकाश किती व्यापक आहे, ज्याचा आपल्याला कधी थांब पत्ता लागत नाही. आपल्या शरीरात काही अवकाश आहे म्हणून तर आपण आता हवा घेतो. अवकाशातून पुन्हा ती हवा काय होती? परत येते. म्हणून आपण जगतो. पाहिलं की हवा ज्याबरोबर वाहती जाते त्याबरोबर हे अवकाश देखील याचा अंत लागत नाही. पण जीवासाठी मात्र जगण्यासाठी त्याचं व्यापकत्व, साधनेचं व्यापकत्व आपल्याला मिळावं म्हणून त्याला देखील काय केलं? भगवंत दत्तात्रयाने गुरु मानलं. विठाल विठाल पुढचे गुरु अग्नीला. अग्नी चांगला आहे की वाईट आहे सांगा मला. स्वयंपाकाला वापरला चांगला आहे, बरोबर आहे की नाही? पण तो जर एखाद्याच्या झोपीला काढी लावून दिली तर वाईट, हे लक्षात ठेवा. अग्नीकडे दाहकता आहे, तो पंचगुणी आहे लक्षात ठेवा. त्याच्याकडे सर लहान मोठा, चांगलं वाईट, रुची, चव असला पदार्थ आपल्याला हो. इथाला बटाटवाडा, तिथाली मिसळ, तिथाली भेळ काहीतरी खायला आपल्याला, त्याच्याकडे कसली चव नाही. जे जे त्याच्यामध्ये तुम्ही अग्नीमध्ये टाका ते ते स्वाहा होऊन जातं. स्वाहा जातो, भेदभाव करत नाही. जे येईल त्याला आपल्यासारखं करून टाकतो तो. म्हणून अग्नीचा गुणधर्म घेतला की सर्वांशी समतेने, कुठेही जिभीचे चोचले पुरवायचे नाही. विठ्ठल विठ्ठल समुद्राला म्हणून मानलं. समुद्राला का पहा? आपल्याला समुद्राचा अंत लागत नाही. सरांना माहित आहे, त्यांचा ज्योतिषशास्त्र विषय होता की पृथ्वी ही किती टक्के आहे? अगदी 29-28% वेगळी आहे. 72% 73% काय आहे? संपूर्ण 70% जवळपास पाणी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या डेखळ ठेवल्यासारखं आहे पाण्यामध्ये. तो समुद्र कधीही जर सुनामी आली तर शहराच्या शहर पोटात घेऊ शकतो. ज्याचा त्याच्यामध्ये ब्रह्मडा ट्रँगल म्हणतो आपण तो आहे. तिथे जात जाऊन तुमचं विमान जाऊन पक्षी जाऊन एकदा खाली गेला की परत वर येत नाही. अजूनही त्याचा कुणाला शोध लागलेला नाही. ज्याला लावायचा असेल त्याने जायला हरकत नाही. फक्त आम्ही पाठवलं असे सांगू नका पुन्हा. असा समुद्र असणारा खोल, पण तो आपली मर्यादा सोडत नाही. तीरावर असणारे झाडं असतील, वृक्ष लता विली असतील, त्यांच्या फुलाला देखील धक्का लावतो. मर्यादा आपली सोडत नाही. मुंबईच्या किती जवळ समुद्र तुम्ही पाहिला असेल, किती खोली खाली, बरोबर आहे की नाही? ज्यावेळी भरती ती त्यावेळी आपण पाहिलं किती वर पाणी तर मुंबईच्या याच्यामध्ये. परंतु तरीही समुद्र कधी आपली मर्यादा सोडत नाही. वडवणार नावाचा अग्नी भूगर्भामध्ये तो सारखा त्याला जाळतोय, पाण्याला गरम करतोय, त्रास देतोय, पण त्याची खंत मानत नाही. अनेक जीवाचा आपल्यामध्ये काय करतो? सगळ्यांचं संरक्षण करतो, त्यांना सांभाळतो. आणि उदाहरण काही टाकलं तरी मात्र त्याचा त्याग करत नाही. त्याचं व्यापकत्व, त्याचा संतपणा याच्याकडे पाहून देखील, करून पाहून भगवान दत्तात्रयाने समुद्राला देखील गुरु केलं. विठ्ठल 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 विठ्ठल
आपल्याला माहिती आहे जीवशास्त्रामध्ये आले की सूर्याच्या उष्णतेमुळे तर पृथ्वीवर वनस्पती हरितलोके तयार करून त्यापासून अन्न निर्माण होतं. त्याच्यामुळे तर आपली पिकं येतात, चांगली फळं फुलं आपल्याला खायला मिळतात. सृष्टी अंधार उजेड आपल्याला सगळ्यांना माहिती, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून सूर्याची आराधना 12 नमस्कार त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आले, सूर्य नमस्कार म्हणतो आपण त्याला, तेही त्यामध्ये आले. म्हणून सूर्याचं व्यापक पंथ जरी किती दाहकता असेल तरी पण लोकांच्या कल्याणासाठी ती दाहकता आहे. आणि म्हणून सूर्याला देखील गुरु केलेले विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चंद्राच्या बाबतीत पहा, कधी पौर्णिमेचा चंद्र जरी असला तरी कधी शीतलता सोडत नाही. कलाकारांनी लहान होत जातो, कलाकारांनी मोठा होत जातो. मोठा झाला म्हणून अहंकार व्यक्त आपण बसत नाही. लक्षात, तो लहान लहान होत जातो, तो मोठा मोठा होतो. ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी म्हणतो, कुठेतरी समायोजन करतो. आणि त्याचं लक्षण पाहून भगवान दत्तात्रयाने त्याला देखील गुरु केलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढे कबूतर नावाचा पक्षी आहे. कबूतर नावाचा पक्षी जंगलामध्ये चारा आणण्यासाठी गेलेला असताना, डाले टिपण्यासाठी गेलेला असताना त्याची पिलं खाली उतरतात, त्या पारद्याच्या जाळ्यात सापडतात. तिकडून पक्षीने आल्यानंतर, कबुतरीने आल्यानंतर कपोतनी पाहिलं आणि तिने विचार केला, अरे आपली पिल्ले ह्या जाळ्यात पडलेली आहे, या मोहात पडलेली, मायात पडली ती, आणि ती स्वतःहून त्याच्यामध्ये उडी टाकते जाळ्यामध्ये. हे पाहत असताना तिकडून लगेच कबूतर येतो, नर येतो. तो बाजूला आपली मुलं आणि बायका देखील याच्यामध्ये पडलेले आहेत. या मायेच्या सागरामध्ये तो आपण मारणारे त्याचा विचार न करता आपल्या बायका मुलासाठी मोहामुळे लाभाबाई कशात उडी टाकतो, शेवटी विषयामध्ये उडी टाकतो. आणि म्हणून याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. हा देखील भगवान दत्तात्रयाने त्यांच्यापासून काय केलेलं आहे, फोन केलेला आहे. टिटवी नावाचा पक्षी, त्याला कुठेतरी मांस मिळतोय, मांसाचा तुकडा मिळतोय, आणि सगळ्या कबुतरांनी पाहिल्यानंतर त्याच्या मागे पळायला लागले. पळायला लागल्यानंतर तो पुढे पळायला लागला, ते मागे पळायला लागले. पळता 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 इतकी गोळा झाली की त्याला टोचा मारायला लागले, त्याचे पंख फाडायला तोडायला लागले, त्याचं रक्त मळांग झालंय, चोचीतून रक्त यायला लागले. मग त्यांनी विचार केला, रे हे सगळे मला का मारतात? कारण मी सगळ्याची संपत्ती यांना खायला पाहिजे, आणि ते जे मांस आहे ते माझ्या तोंडात असल्यामुळे त्याच्या मागे पडतात, मला मारण्यासाठी पळत नाही. मी जर याचा त्याग केला या विकाराचा की हे सोडून जाते. त्यांनी ते पाहिलं, मांसाचा तुकडा फेकून दिला, त्याच्या मागचे सगळे पक्षी तिकडे निघून गेले. भगवान दत्तात्रयांनी पाहिलं की जीवनात जर असा नाश होत असेल तर यापेक्षा आपण एकट्याने राहिलेलं बरं आहे, आपली साधना आपण केलेली बरं आहे, दुसऱ्याचे आपल्याला काहीही नको, त्या ठिकाणी त्याचं त्याला सोडून दिलं पाहिजे. पण आपण म्हणतो पाहूनच घेईल, तुझ्या 4 पिढ्या घरी बसून पण साधना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याच्यानंतर भगवान दत्तात्रयाने लहान मुलाला पाहिलं, त्या मुलाला पहा, लहान मुलाला काही कळत नाही, जवळ आलं, त्याला पैसे द्या, तुम्ही काही खायला द्या, प्यायला द्या, काही नाही, ते जवळ येतं. त्याला म्हणा तू खूप छान आहे, सुंदर आहे, तरी ते हसतं. त्याला म्हणा हे मूर्खा ये इकडे, तरी पण ते हसतं, कारण त्याला मान अपमान कळत नाही. म्हणून भगवान दत्तात्रयाने विचार केला, ही साधना योगाची यशस्वी होण्यासाठी, योग यशस्वी होण्यासाठी आपल्याला असा लोकांच्या मान अपमानाचा, निंदेचा विचार करून चालणार. देव झाले अवघे जन, दोष विठ्ठल लहान मुलाला गुण केलं, त्याचा गुण पाहिलं. त्याच्यानंतर कुमारिका होती, आई वडिलांनी सांगितलं मी गावात जातो, तेतो लवकर परत, कुणी पाहुणे आली तर चांगली व्यवस्था कर. ती कोकणातली असल्यामुळे तिने विचार केला, पाहुणे घरी आलेच, आता काय करायचं? आता तर तांदूळ सडलेले नाहीत म्हणून त्या तांदूळ सडायला त्या उखळामध्ये घालून मुसळी कुठं, आता मशीन आले तो भाग वेगळा, आता करायचं काय? ती तांदूळ सडायला गेल्याबरोबर बांगड्यांचा आवाज यायला लागला, हातामध्ये पूर्ण बांगड्या भरलेल्या होत्या, आवाज यायला लागला. तिला वाटलं जर पाहुणे ऐकलं तर विचार करतील, यांच्या घरात एवढे पण तांदूळ आहेत 4 पाहुण्यापुरते. मग तिने विचारलं घेतल्या बांगड्या काढून टाकू म्हणजे आवाज होणार नाही. परत 4 बांगड्या हातात होत्या, तरी पण आवाज यायला लागला. ती म्हणजे ह्याही बांगड्या काढून ठेवल्या पाहिजे, मग ह्या हातात एक आणि ह्या हातात एक ठेवली, तरी पण हातावर हात आपटायला लागले की त्या ठिकाणी काय व्हायच्या, बांगड्या वाजायच्या. मग तिने विचार केला, हे लोकांतात राहणं बरोबर नाहीये, आता एक पण ठेवायची नाही बांगडी. भगवंतानी त्या कुमारिकेकडे पाहिलं आणि विचार केला, आता लोकात राहायचं नाही, आपली साधना करायची असेल, आपल्याला ध्येय प्राप्त करायचं असेल, आपलं मोठं काही जर साध्य प्राप्त करायचं असेल, गोल प्राप्त करायचा असेल,
तर त्यासाठी आपल्याला आली तर लोकांच्या बाहेर राहूनच ती साधना करता येईल. लोक आपल्याला साधना करू देणार नाहीत, म्हणून तिला देखील गुरु केलं. विठ्ठल विठ्ठल हरिण दिसलं त्यांना, हरणाला पाहिलं ते इतकं घाबरतं, इतकं भीतर असतं, इतक्या उंच उड्या मारतं. एक काळ ते वाघाला सुद्धा पळायला ऐकत नाही, तुम्हाला माहिती. आणि पाण्यासाठी शेवटी सारखं कावरं बावरं असतं, आवाज आला की लगेच पळतं. पाण्यासाठी त्याला वाटतं उन्हाळ्यात कुठेतरी लांब पाणी दिसतंय का, पळायला लागतो, अख्खा कळ पळायला लागतो, मोग कळतं. हे पाणी नाही, जे झाड्या म्हणतो ना आपण उन्हाच्या, त्या झाड्या त्याला पाण्यासारख्या दिसतात. आपल्याला जर डांबरी रोडवर गेलो तो उन्हाळ्यात भर दुपारी असं पाणी साठल्यासारखं वाटतं, बरोबर आहे ना. आणि तसा तो मृगजळाच्या पाठीमागे लागतो, म्हणून आपलं मन हे मृगजळाच्या पाठीमागे लागता कामा नये. आणि म्हणून हरणाला देखील गुरु केला. पुढचा गुरु तो हत्तीला केला. आपल्याला माहिती आहे हत्ती पृथ्वीवर सर्वात शक्तिमान असणारा प्राणी, सर्वात मोठा असणारा प्राणी कोण असेल तर हत्ती आहे. पण लक्षात ठेवा, हत्ती सर एवढा मोठा असून सुद्धा फक्त गवत खातो. काय खातो? गवत खातो. तो चुकूनही मांसाहार करत नाही. काही लोकांचा समज असेल त्याच्यामुळे ताकद येईल, त्याच्यामुळे शक्ती येईल. दवाखान्यातून मी काही काळापूर्वी बाहेर आल्यानंतर लोकही मला म्हणत होते, सल्ला देणारे भरपूर देत होते, तुम्ही वारकरी आहात, तुम्ही जाणार नाही, पण असं एक तसं आहे. डॉक्टर पण खास परिचय करून द्यायचे की हे शाकाहारी, त्यांना त्या पद्धतीने आपले इंजेक्शन काय असतील तसे द्या. सांगण्याचं तात्पर्य एवढा मोठा हत्ती पण शेवटी कधी पाहतो खाली पाहून चालतो. त्याची सोड काय असती? खाली असती, सरळ चाललेला असतो. त्यावेळी तुम्हाला माहिती आहे बरीच बारके बारके असणारी कुत्री वगैरे भुंकायला लागतात. तो तिकडे बघतो का, त्यांच्या पाठीमागे लागतो का, पाळत लागत नाही. तो म्हणतो हत्ती चालताय, कुत्रे भुंकते, भुंकू द्या. व्यक्ती पुढे गेली की पाठीमागे त्याची टीका होणार आहे हे त्याला माहिती आहे. दत्तात्रयाने विचार केला की आपल्याला साधना करताना जरी लोकांनी नाव ठेवलं तरी आपण दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि एवढा मोठा असते असणारा नम्र होतो. नम्र झाला भूतातेने किंवा नमिता मान अपमान गळावले, म्हणून या उचिता ते मीच झाली. किंवा जयाची विनय हेच संपत्ती, ज्याची नम्रता हीच संपत्ती आहे. आमच्याकडे मालकी बाबा आहेत संस्थेमध्ये, म्हणजे अशा प्रकारे हातीने मी खाली पाहून चालतो आणि खालची धूळ अंगावर घेतो. लक्षात ठेवा, मी एक सौंदर्य या गोष्टीचा कधी विचार करत नाही. जिथे पाणी असेल तिथे जाऊन बसतो. एवढी शक्ती असताना तो इतक्या नम्रपणे चालत राहतो. आणि म्हणून भगवंताने त्याचा दत्तात्रयाने गुण पाहिला आणि त्यांनाही गुरु केलेला. विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर कोळी आपल्याला माहिती आहे, बारीक कोळी कीटक आहे बघा तुम्ही. तो कोळी काय करतो, काय करतो शिंदे सर? तो कोळी काय करतो की आपल्या शरीरातून धागा बाहेर टाकतो. बरोबर आहे ना सर? बाहेर टाकतो. आणि तो धागा बाहेर टाकल्यानंतर काय करतो, त्याच्यापासून तो जाळं गेलो होतो त्याच्या वेगळ्या पद्धतीचं. त्याच्यामध्ये एखादा किडक काही बारीक आवडला की त्याच्यावर आक्रमण करून तो त्याला सुहा करतो, खाऊन टाकतो. पण कधी कधी ते अख्खं जाळं तो पुन्हा उलट पोटात घेतो, वरून एका जागेवर खात घेतो, पुन्हा वर जातो. कुणी तोडलं तरी त्याची पर्वा नसते. असं हे ब्रह्मांडाचं ज्ञान घेत असताना लोकांचा विषयाचा आपण विचार करायचा नाही. आपण मात्र निर्विघ्नपणे बाजूला जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी विस्तार बी करायचा मायासारखा जगाचा, आणि पुन्हा आपल्यामध्ये ते जाळं सामावून घ्यायचं. पुण्याकडे पाहिलं आणि त्याला देखील काय केलं, गुरु केलं. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल मधमाशी. मधमाशीमध्ये असं आहे की ते माशा तुम्हाला माहिती आहे मध गोळा करतात, परत एक फुलावर जाऊन त्याचा मकरंद घेऊन त्यामधून पोळं करतात आणि मग कुणाला देत नाही, दान करत नाही. पण शेवटी एक दिवस भिल्ल किंवा आदिवासी ठाकर कोणीतरी येतो आणि आल्यानंतर ते पोळ काय करतो, तिथे जाळतो, धूर करतो. ते म्हणून जातात आणि ते पोळ मात्र घेऊन जातो. तसं तुम्ही खूप खूप साठवलं की एक दिवस कुणी नाही कुणीतरी घेऊन जाईल. त्यापेक्षा मरण्यापेक्षा आपलं ते नसलेलं बरं. त्यांनाही गुरु म्हणतो. त्याच्यातही एक मधमाशी असे आहे की मक्खी ज्याला म्हणतो ग्रामाशी, ती अशी करते, कोणत्याही पदार्थावर बसती, काही खाती, कुठेही राहती, आणि संध्याकाळी कुठेतरी एखाद्या काडीवर कशावर बसती, मुक्काम करते, पण संग्रह कशाचा करत नाही. पण मधमाशाला देखील गुरु केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. पुढे एक बाण करणारा होता, एका लोहाराचं
दुकानात जाऊन राजाची स्वारी गेली. त्याला काही ते ऐकू आलं नाही. त्यांनी आपलं काम सुरू केलेलं होतं. विचारलं, राजा या रस्त्याने गेला का? राजाची स्वारी गेली का? त्यांनी सांगितलं, मी माझ्या कामाच्या तिथे मी बाण तयार करतो. तर एवढी एकाग्रता लागते त्या बाणासाठी पूर्वी सकाळी की त्यामुळे माझं काही बाजूला लक्ष केलं नाही. म्हणजे आपली साधना, आपलं काही काम पूर्ण करण्यासाठी, आपले हेतू पूर्ण करण्यासाठी माणसाने त्यामुळे काय झालं पाहिजे? एकाग्र झालं पाहिजे, कार्यमग्न झालं पाहिजे, जगाचा विसर पडला पाहिजे. तेव्हा त्याची साधना काय होती? पूर्ण होती. विठ्ठल त्याच्यानंतर माशाला गुरु केलं. माशाला का गुरु केलं तुम्हाला माहितीये? मासा हा पाण्याशी अनन्य असतो. किती चिखलात असू त्या मासा सर्व गळातून काढला ना तो लगेच स्वच्छ दिसतो. कसा दिसतो? स्वच्छ दिसतो लगेच. त्याची त्वचा त्या गाळाला पकडत नाही. कमळावर जसं पाणी आपल्याला मोठ्यासारखं दिसतं तसं ते त्याला चिटकत नाही, अलिप्त राहतं. तसा तो मासा काही झालं तरी, पण एखादा कुणीतरी येतो व्यक्ती, तो मासा धरणारा, त्याच्या गळाला काहीतरी कणिक काहीतरी लावतो, ते त्याला टाकतो आणि मग त्या अनिशाच्या बाळने त्याला पळून सुटतो. जो त्याचा सूळ असतो त्याच्या तोंडामध्ये तो खेळा उलटा घुसतो आणि मग तो म्हणतो, मत आओ मेरे लिए, मैं आदा हुआ है तेरे लिए, तू आहे ना मेरे लिए, तो ऊपर बैठा आहे तेरे लिए, तू माझ्यासाठी येऊ नको, हे अनिशाच्या बळी पडू नको. आणि म्हणून माशाला देखील काय केलेले भगवंताने? गुरु केले. तो पाण्याशिवाय जगू शकत नाही. तिथेही अनन्य म्हणून त्याची धारणा केली. वेशा नावाची व्यवसाय करणारी एक पिंगला आयुष्याच्या वाटेवर कुठेतरी कंटाळा नको वाटायला लागलं. ताप आला, अंगात कशी तरी कणकणी भरली आणि त्या रात्री पलंगावर झोपडल्यानंतर आजपर्यंत आपण नटून फिरून सौंदर्याचा विलास करून अनेकाचा भोग घेऊन शेवटी आपल्या वाट्याला काहीच आलेलं नाही. आपल्याला ईश्वर भेटलेला नाही, आपण पाप केलेला आहे. या पापातून मुक्तता व्हावी म्हणून तिला काय झाला? त्याग झाला. भगवंताचं नामस्मरण करायला लागले आणि शेवटी वेशागनिका ती सत्य लोकांनी कुठे गेली? ती सत्य लोकांमध्ये तिला गेलेलं लक्षात ठेवा. अशा प्रकारे भगवंताने एक पतंग नावाचा झुंगुरू केलेला आहे. पतंग कोण? छोटा पतंग असतो बा, आणि तो पतंग दीप काही प्रकाश असले की त्याच्यावर जो काय घालतो? झडप घालतो. बरोबर आहे की नाही? मग त्या ठिकाणी जर तू झडप घालतो तर त्याचे पंख जळतात, त्याचे पाय जळतात. आपल्या सर्वांना माहिती, बरोबर आहे? पुढचे धीर पडलेला असतो, मागचा पतंग येतो त्या ज्योतीच्या आकर्षाने, त्या सौंदर्याच्या आकर्षाने. जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झेप घेतो ज्योतीवरी आणि त्या ठिकाणी तो समाप्त होतो. अशी काही लोक विषयाच्या नादी लागलेले शेवटी कशाचा भोग घेऊन, विषयाचा भोग घेऊन आपलं जीवन अशा प्रकारे जळून जातात. आणि म्हणून असं होता कामा नये. आपली साधना पूर्ण व्हायला लागली म्हणून भगवंतानी हा देखील काय केलेला आहे? 24वा गुरु केलेला आहे. आणि मग मानव शरीर पाहिलं की मानव शरीरामध्ये चांगुलपणा आहे, वाईटपणा देखील आहे. बरोबर आहे की नाही? पण आपल्या मात्र कोणाच्या ते लक्षात येत नाही. आपण मात्र सुधरत नाही. आज मेला पंजा मेला बाप मसला देखत ना तू पण तोही कैसा झाला. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, पण आपल्याला मात्र याची जाणीव होत नाही. आणि म्हणून भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले. योगाच्या बाबतीमध्ये असं त्यांनी स्वतःच योगाचे वाटा जे निघाले गा सुवटा, त्या दुःखाची वाटा भागाला भोगी लोकांना योग करता येतो. योगाला भोगापासून दूर राहावं लागतो, त्याग करावा लागतो. योगाचं जातात एकच उदाहरण सांगतो, लक्षात असू द्या. कानी घालून बोट नाद जो राहावा, कानामध्ये थोडे बोट घालायचे असेल, नाद बघायचं, एक नाद ऐकू येतो. जर तो नाद ऐकू आला नाही तर समजायचं आपण 7 दिवसामध्ये मरणार. किती दिवसात? तुम्ही म्हणता 7 दिवस लई, एक आठवडाभर कुठून चेन्नई फिरून येऊ. त्याच्याही पेक्षा आपल्या डोळ्याच्या भोवळ्यात मला दिसतात बघा, लाईटी पैसे गेली दिसतात अशा नाही. तुम्हाला इतर कोणी कोरले असतील तर माझा नाही इलाज, पण डोळ्याच्या भोवळ्या आपल्या सर्वांना दिसतात. जर दिसले नाही तर समजायचं आपण 5 दिवसामध्ये उरकायचं.
तुम्ही म्हणतात हे पण लांब आहे महाराज अजून, मग डोळ्यामध्ये थोडस असं थोडं दाबायचं असं. आपल्याला असं काहीतरी मोराच्या पिसासारखं वगैरे म्हणतो ना, डोळे फिरायला लागले किंवा आपल्या चक्कर आली किंवा पुढे असं उभं राहिल्यासारखं म्हणतो ना आपण, तसं चक्कर आल्यासारखं मोराच्या पिसासारखं दिसतं. डोळा घालून बोध चक्र जे पाहावे, जर नाही दिसलं तर समजायचं 3 दिवसामध्ये आपला रिपोर्ट देऊन टाकायचा, म्हणजे आपोआप बॅलन्स टॅली होईल. तुम्ही म्हणता हे पण लांब आहे, अजून जवळच सांगतो. आजची आज पाहिजे का? ठीक आहे. रोज उठलं की आपला नाक पाहायचं असं. नाक दिसतंय सगळ्यांना, संदीप साहेब सगळ्यांना दिसतंय, इकडे दिसतंय सगळ्यांना. ज्या दिवशी आपलं नाक आपल्याला दिसणार नाही त्या दिवशी सगळ्याला फोनवर मेसेज पाठवायचा, राशाच्या वैकुंठ भूमीमध्ये तुम्ही या. कशासाठी? पुढचं तुम्ही म्हणा, मी नाही म्हणा. शेवटचा आम्ही जातो आमच्या गावा, हा योग आहे, लक्षात ठेवा. पण योगासाठी पुन्हा अडथळे असे आहेत ना, युक्त आहार विहार सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. म्हणजे योग्य आहार विहार युक्त केला पाहिजे, इंद्रियाला काही नियम लावले पाहिजे आणि जास्त झोपता कामा नये. आलं का लक्षामध्ये? नाही तर हे कवाचा त्यांच्याकडे गोंधळी हॉस्पिटलमध्येच ऍडमिट असतात. नसावी बासर निद्रा बहुभाषण. हल्ली लोक काही एवढे बडबड करतात, एवढे बडबड करतात की वाटतं यांच्यावर जात आणि काना 4-5 वेळे घेऊन जा. आलं का लक्षामध्ये? थोडं काही पण इतकं सांगतील, इतकी सांगतील, इतकी बडबड करतील, सांगायला नकोय. आणि म्हणून योगाच्या बाबतीमध्ये जर योग चुकला तर एखादा अवयव इंद्रिय बाद होत. पण जर योग प्राप्त झाला तर मात्र तुमची मुक्का त्या ठिकाणी तुम्ही काही करू शकता. मग पाण्यावर चालू शकता, भिंत चालू शकता, रेडा बोलू शकता, कोणत्याही प्रकारचे चमत्कार करू शकता. आणि भगवान दत्तात्रयांनी ते केलेले. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे की जिथं तुम्हाला योगाला बसायची जागा कशी पाहिजे, नदी अखंड वाहती पाहिजे, झरे वाहते पाहिजे, तिथे थोडेसे पोपट चालतील, थोड्याशा कोकळ्या चालतील, मोर जास्त नको पण एखादा अर्धा असला तर चालेल. आलं का लक्षामध्ये? असं निवांत ठिकाण पाहिजे, वाद असता कामा नये. अशा ठिकाणी जिथं साधना आहे, शंकराचं मंदिर आहे, तिथं आसन लावल्यानंतर वली जागा नसावी, वाळलेली नसावी. गवत टाकलं तर त्याच्यावर पुन्हा त्याला पण माती लागते, तुम्हाला माहिती. त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? व्याघ्राचं कातड का टाकायचं तर त्याला मुंग्या लागत नाही, त्याला काहीच होत नाही. वाघाच्या कातड म्हणून बसायचं, त्याच्यावर शुभ्र वस्त्र टाकायचं, त्याच्यावर बसायचं. मग शिवणी, मग पद्मासन वगैरे करत करत ती कुंडलिनीची शिवणी, आपला डावा पाय उजवा पाय म्हणतो, ते शिवणीला गुदद्वार आणि त्याच्या मध्ये लावून त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा त्याचं त्या ठिकाणी बंद केली की आपोआप तुमचा वरची जीभ आहे त्या जीभीचं दोन करायचं, रोज थोडी थोडी बाहेर काढायची. ज्या खालच्या शिरा आहेत ती थोडंसं अगदी टाचणीच्या टोका इतकी ती कापायची. एक दिवस ती जीभ आपली उलटी झाली पाहिजे आणि उलटी आपल्या तोंडामध्ये बसन ज्या दिवशी वरून बंद होईल, खालून बंद झालेलं असतं. आणि मग अशा वेळी आपली कुंडलिनी जगदंबा काय होती? जागृत होती. असे असणारे यम नियम ध्यान धारणा आसन प्रत्यासन आणि शेवटची अवस्था कोणती आहे? ती समाधी आहे. आणि अशी योगाची साधना पुढे केलेली आहे भगवान दत्तात्रयाने केली. विठ्ठल म्हणजे असे असणारे भगवान योगी साधना करत शेवटी ब्रह्मानंदामध्ये त्यांनी आपली कुंडलिका जागृती होती. आणि म्हणून म्हटले की त्या शिखरावर पाठीच्या कण्यावर त्या ब्रह्मानंदामध्ये काय झालेलं आहे? एक योगी काय करून बसलेला आहे? निराकार बसलेला आहे. हे माऊलींनी पाहिल्यानंतर योगाचं वर्णन करून माऊली त्या ठिकाणी करतात.
शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला योगाची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी केली सोहळा मन आणि असा असणारा दत्तात्रय योगी ज्ञानेश्वर महाराज पहिलं मेरूच्या शिखरी. मला आठवतं गुरुजी असताना आमचे गुरुजी पांडुरंग महाराज घुले वगैरे एक ठिकाणी मधुकरण्याचे पांडुरंग वैद्य वगैरे ते आपले जगन्नाथ अण्णा वर आपल्या देवीच्या तिथे मंदिरामध्ये बरोबर ना तिथे ज्ञानेश्वर वगैरे पाठ करायचे मोठे मंदिरात राहायचे येऊन साधना करायची आपल्याकडे. म्हणजे महाराष्ट्रातले सर्वात मोठे कीर्तनकार झाले. नंतर तो कशाचा त्यांना कॅन्सर झाला वगैरे तो भाग नंतरचा आहे पण साधना करत असताना अशी साधना केली. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी तो योगी आहे. योग म्हणजे जोडून लक्षात एक योगी निराकारी तो निराकारी मुद्रा लावून खेचरी वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आहेत आपल्याला एवढा वेळ नाही त्या सर्व मुद्रा आपण पाहू पुढच्या वेळी कधीतरी त्या सर्व त्या ठिकाणी मुद्रा लावून खेचरी प्रकारची मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला तो प्राणायाम करायला लागलेला आहे. रुचक आपल्याला माहिती आहे एका नाकाने श्वास घ्यायचा मध्ये साठवून ठेवायचा कुंभ करायचा पुन्हा तो काय करायचा रोचक कुंभ या प्रक्रियेने तो करायचा प्राणायामी बैसला. पण तेवढ्यावर तो नुसता योगी नाही ते सांगितली माया माया माया. पहिलं काय केलं माया जी माया माणसाला मोहामध्ये टाकती अलग लक्षात त्या मायेला काय केलं तिने सांडून टाकली ती माया मन गेले विलया. त्या ठिकाणी मन आता पूर्णपणे शांत झालेले विकार रहित झालेले मन गेले विलया ब्रह्मानंदा माझा ब्रह्मानंदामध्ये गेलेले मन. कोण देहा ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते संभाळी. जस गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही ठाला उठा. मनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहितीये मन एका ठिकाणी थांबत नाही बरोबर आहे की नाही. बोल राम 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 बोलो श्याम श्याम बोल राम 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 बोलो श्याम 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 मनवा खेती करो हरि नाम की
सब दिश भटके, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की। पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कमळी कमळी, ना लागे कमळी कमळी। गुरु राम राम राम, गुरु श्याम श्याम श्याम, मनवा मनवा स्तुती करो। आपल्या मनाने ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, हरिनामाची सिद्धी केली पाहिजे। मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी। तुझं मन माझ्या ठिकाणी होतं भगवान, म्हणजे सगळं काही त्यात मन गेले विलया, मन पडारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे मन गेले विलया, ब्रह्मानंदा माझा रे। ब्रह्मानंदामध्ये मग त्यांनी काया सांडलेली आहे, ते जीवनी कथा काया सगळ्याचा त्याग केलाय। ते जीवनी कथा काया मन गेले विलया, ब्रह्मानंदा माझा रे। पुढे योगही साधना करत असताना मागे मी कानामध्ये जसा आवाज येतो, ज्यावेळी त्याची साधना पूर्ण होती, गुरुद्वाराकडून आवाज जात नाही, वरही तरी जी उलटी केलेली असती, तर त्यावेळी त्या ठिकाणी नाद यायला सुरुवात। अनुहात ध्वनी नादू, अनुहात अनुहात ध्वनी नाद, तो पावला परमपद। उन्मनी तुर्या विनोदे, छंद छंदे डुलतुसे। म्हणजे त्या ठिकाणी अनुहात असा प्रकारचा एक नाद झाला, अनुहात ध्वनी नाद, तो पावला। आता तो शेवटच्या चरणावर गेलाय, देव झाले अवघे जन, दोष गुण हरपले। या अवस्थेवर तो गेल्यानंतर पहा पुढे उन्मनी। उन्मनी म्हणजे काय म्हणतात माहितीये का तुम्हाला, की स्वप्न आणि सुषुप्ती याच्यामधील जो कार्यकारणरूपी प्रपंच आहे, तो प्रपंच ते जे ज्ञान आहे ते सेवन करण्याचं, अज्ञान आहे ते सेवन करण्याचं काम जे करतं, ते अहम ब्रह्मास्मी, त्याला तुरी असं म्हटलं जातं। आणि कारण प्रपंचाचा जो गुण ठेवतो, त्याला तुरी असं म्हटलं जातं। विलया म्हणजे लयाला झाले, लक्षात ठेवा। छंदे छंदे डुलत असेल, मग तो त्या आनंदावर गेल्यावर ब्रह्मानंदामध्ये गेल्यानंतर त्याच्या मुखातून अमृत यायला लागतं योग्याच्या, लक्षात ठेवा। छंदे छंदे डुलत असेल, अशा प्रकारचे भगवान दत्तात्रय की एवढी साधना करतात असं नाही, तर त्यांचं स्नान एका ठिकाणी, खाणं पिणं एका ठिकाणी, तपसाधना एका ठिकाणी, भिक्षा मागणं एका ठिकाणी, स्नान करणं पुन्हा एका ठिकाणी। ज्ञान गोदावरीचे तीरी, ज्ञान गोदावरी, ज्ञान गोदावरी
गोदावरीच्या तीरावर ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पंचलेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी आणि म्हणूनच भगवान दत्तात्रयाच्या जन्मानिमित्त अनेक वेळा मी अवताराच्या संदर्भाने या ठिकाणी बोललेलं आहे. त्यामुळे अवतार ईश्वर का घेतो, दत्तात्रयाने अवतार का घेतला ही सांगण्यामध्ये येत नाही. एकतर पतिव्रतेचं सामर्थ्य